राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मास्टर स्ट्रोक मारला आहे। मिरज पॅटर्नमधील सर्व नेते डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार करणार आहेत। सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि नेत्यांची आज सुरेशभाऊ खाडे यांना उघड पाठिंबा जाहीर केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिरज पॅटर्नमधली नेते मंडळी यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केला होता। यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी लोकसभेची भूमिका वेगळी आहे, पण विधानसभेला मात्र आम्ही तुमच्यासोबत राहू असं सुरेशभाऊ यांना सांगितलं होतं। दरम्यान लोकसभेवेळी मिरज पॅटर्नमध्ये असलेले आणि नसलेले जवळपास सर्वच पक्षातील माजी नगरसेवक आणि नेत्यांनी आता मात्र पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत राहण्याचे जाहीर केले आहे। सुरेशभाऊ खाडे यांचे संघटन कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। मिरजेत दिग्गज असणारे मात्र एकमेकांच्या विरोधात असणारे माजी नगरसेवकसुद्धा एकत्र आले आहेत। मिरजेच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री खाडे यांचा प्रचार करणार असल्याचं माजी नगरसेवक आणि मिरज पॅटर्नमधील सर्व पक्षीय नेत्यांनी जाहीर केलं आहे। यावेळी मिरज पॅटर्नमधील सर्व नगरसेवकांच्या वतीने पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी युवा नेते सुशांतभाऊ खाडे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर संगीता खोत, ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, माजी नगरसेवक निरंजन औटी, माजी नगरसेवक संदीप औटी, काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेवक बबिता मेंढे, नगरसेवक अत्तर नायकोडी, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, RPI युवा जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, भाजपचे नेते गजेंद्र कल्लोळी, राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हुलवाल, पूर्व मंडळ अध्यक्ष सुमेध ठाणेदार यांच्यासहित विविध पक्षातील नेते उपस्थित होते। यावेळी RPI युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यातील राजकीय वादसुद्धा मिटवण्यात आला आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात 20 नंबर वार्डमध्ये उभे राहणार नाहीत, त्या ठिकाणी श्वेत पद्म कांबळे उभा राहतील। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे 7 नंबर वार्ड किंवा अन्य वार्डमध्ये निवडणूक लढवणार आहेत। आज मी काल मुंबईत होतो, काल नगरसेवक म्हणाले उद्या भाऊ प्रेस येणार आहे, आपण तुमची उपस्थिती प्रार्थना मी प्रेस उभा राहिलो। विषय काय होता मला माहित नव्हता, पण थोड्या वेळानं तिथं कानुसा लागला। आत्ताच आम्ही फंड देतो असं नाही आहे, कारण मी पहिल्यापासून इथं आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही, धर्मजात केलेला नाही, कुठली केलेली नाही, सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा, सगळ्यांना इक्वल भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेलं आहे, कामासाठी दिलेलं आहे। आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं ह्या वेळेला थोडासा फंड मी त्यांना ताबडतोब कामासाठी द्यायचा प्रयत्न केला। आणि इतर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माजी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामध्ये बैठक झाली असेल, ठरलं असेल, काय असेल, त्यांनी इथं ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला भाऊच्यावर राहणार आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकासासाठी आपलं शहर चांगलं, आपला ग्रामीण भाग चांगला करायचा हा विषय असेल तर निश्चितच मी त्यांचं स्वागत करेन। आज जे या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मिटिंग आयोजित केली, त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला काम केले, विधानसभेला काय करणार आहे। लोकसभेचा हा विषय वेगळा होता, विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकांनी एकमुखी उद्याच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला। सगळे पक्षाचे मुद्दे होते आणि ते आता आलेले आणि आलेल्यांची पण भूमिका काय बघा, आता आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते, BJPचे होते, अजितदादा पवार गटाचे होते, जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते, जयंत पाटील साहेबांच्या गटामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक गैरहजर होते।
परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही आज परगावे परगावातून परत आल्यानंतर आम्ही भाऊंची भेट घेऊन भाऊंच्याकडे त्याच्यावर निर्णय घेतो. सगळी इथं आहे, आरपीआयची आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदारचे आठवले साहेब यांचे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे साहेब यांचे संबंध पत्रकार महोदय आणि मित्रांना सांगण्यासाठी काही गरज नाही असं वाटतं. आणि सुरेश भाऊ खाडे हे पूर्वीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि गेले 27-28 वर्ष झाले आमचे आणि सुरेश भाऊ खाडे यांचे कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे आहेत. त्या अनुषंगानं आता योगेंद्र थोरात यांनी पण खुनवून मला सांगितलं की मी काय 20 नंबर वार्डामध्ये निवडणूक लढवणार नाही. सुरेश भाऊंनी मला त्या हिशोबाने ताकीद केलेली आहे, श्वेता तू वार्ड कामा सोड आणि महापालिकेच्या अनुषंगाने सुरेश भाऊ खाडे आम्हाला मदत करतील असं योगेंद्र थोरातांनी आश्वासन दिलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो प्रोटोकॉल असेल आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आठवले साहेब स्वतः भाऊंच्या प्रचारासाठी प्रत्येक वेळेला आलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये येतील. आणि मी आता आठवले साहेबांना फोनद्वारे सांगतो कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या सोबत राहण्याचं ठरवलेलं आहे, निर्णय घेतलेला ठरवलेलं. सुरेश बापू आवटे आमचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक कायमच राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळेला जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यासोबत आम्ही सगळेजण गेलेलो आहे. या पुढच्या कालावधीमध्ये पण बापू आम्हाला जे सांगतील त्या हिशोबाने आम्ही सगळे मार्ग वापरावं.